मुश्किलों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे एनपीटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये। मी माधव जगताप तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आणि आजच्या या व्हिडिओचा अतिशय महत्त्वाचा विषय आहे की एमपीएससी कंबाईन 2024 साठी जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांच्या मनामध्ये बरेच प्रश्न आहेत आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरं तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे। गट ब आणि गट क साठी आगामी 4 महिन्यांमध्ये कशी तयारी करावी, की नेमकं काय करावं याबाबत आपण एक साधक बाधक चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करूयात। विद्यार्थी मित्रांनो, काही तुमच्याशी चर्चा करत असताना काही प्रश्न इथं मला मिळाले आणि त्यामध्ये बघा प्रश्न काय आहेत, महत्त्वाचे हे काही मुद्दे आहेत। पूर्व परीक्षा करावी का मुख्य परीक्षा करावी, शालेय पुस्तकं का संदर्भ साहित्य, पीवायक्यू का एमसीक्यू, वाचन का नोट्स काढाव्यात, चालू घडामोडी किती महत्त्वाच्या आणि किती वर्षाच्या कराव्यात, विषय वाचताना हे टॉपिक लक्षात घ्यावेत आणि सेल्फ स्टडी करावा का ग्रुप स्टडी करावा। ठीक आहे, याबाबत आपण एक चर्चा करूयात आणि बघूयात की नेमकं प्रत्येक मुद्द्यावरती आपण काय करायला पाहिजे। ठीक आहे, नेमकं यश आणण्यासाठी, या वाढलेल्या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी आणि या अवघड होत चाललेल्या परीक्षेमध्ये आपल्याला सिद्ध करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, नेमकेपणाने आपण कोणत्या रस्त्यावरती चाललं पाहिजे हे आपण आता बघूयात। ठीक आहे, तर शालेय पुस्तकं का संदर्भ ग्रंथ यामध्ये आपण काढला पाहिजे सुवर्ण मध्य। काय काढला पाहिजे? सुवर्ण मध्य। ठीक आहे, हा सुवर्ण मध्य म्हणजे काय, की नेमकं काय केलं पाहिजे? शालेय पुस्तकं महत्त्वाची आहेत का? तर हो, नक्कीच महत्त्वाची आहेत। आणि काही रेफरन्स बुक किंवा संदर्भ ग्रंथ महत्त्वाचे आहेत का? तर अतिशय महत्त्वाचे आहेत। तर या दोन्ही, कारण शालेय पुस्तकांचा आयोगाचा रेफरन्स मटेरियल कोण आहे, तर स्टेट बोर्डाची पुस्तक आहेत। त्यातून प्रश्न ते विचारतात डायरेक्टली प्रश्न तिथं 11वीच्या इतिहासामधून कित्येक प्रश्न विचारलेले आहेत। पीवायक्यू जर बघितले तर कळणार आहे। ठीक आहे, त्याबद्दल आपण बोलणारच आहोत। तर सगळी स्टेट बोर्डाची, खास करून इतिहास, भूगोल आणि विज्ञान या 3 विषयाची स्टेट बोर्डाची पुस्तकं करायची। आणि संदर्भ ग्रंथाच्या बाबतीमध्ये आपले सेपरेट बुक लिस्टचे व्हिडिओ आहेत, हे व्हिडिओ आवर्जून बघा। या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा की कोणत्या मुद्द्यासाठी कोणतं पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे किंवा काय अडचण असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, तर त्यावरती सुद्धा आपण नक्की योग्य असं मार्गदर्शन तुम्हाला करणार आहोत। तर हा सुवर्ण मध्ये ज्यांना काढायला जमलं त्या विद्यार्थ्यांचा अभ्यास जो आहे त्याची पातळी किंवा त्यांचा दर्जा जो आहे तो चांगला राहिलेला आहे। त्यासाठी यामध्ये काही स्किप करून चालणार नाही। तर ह्या फक्त पुस्तकं निवडताना मात्र, संदर्भ ग्रंथ निवडताना एक चाणाक्षपणे ती निवडली गेली पाहिजे। चांगल्या मार्गदर्शकांकडून ती आपण यादी घेतली पाहिजे। जे टॉपर आलेले आहेत त्या टॉपर कडून आपण ही बुकलिस्ट घेतली पाहिजे। आणि यासाठी निर्मल कुमार सरांचा एक व्हिडिओ आपण केलेला आहे बुकलिस्टचा, तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघून घ्या। ठीक आहे, ओके। आता पुढे जाऊ, आपल्या या चॅनलवरती तो व्हिडिओ आहे। वाचन करावे का नोट्स काढाव्यात, हा कसा प्रश्न आहे, की म्हणजे कोण आधी, अंडा आधी का कसं, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे। ठीक आहे, वाचन तर करणं क्रमप्राप्त आहेच आपल्या सगळ्यांना, वाचन हे करावंच लागतं। ठीक आहे, नोट्स काढाव्यात का, तर नक्की काढाव्याच लागतात। जे विद्यार्थी राज्यसेवेमधून IAS पदी निवडले गेलेले विद्यार्थी ज्यांच्यासोबत मी चर्चा करतो किंवा जे आता PSI झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करतो, या पॉडकास्ट तुम्ही पाहत असाल तर या सगळ्यामधून आपल्याला असं कळतं की सगळ्यांनी स्वतःच्या सेल्फ नोट्स प्रिपेअर केलेल्या होत्या। कारण त्या का प्रिपेअर केल्या, कारण आपल्या अभ्यासामध्ये उजळणीला फार महत्त्व आहे। परीक्षे हॉलमध्ये गेल्यानंतर, एक्झाम हॉलमध्ये बसल्यानंतर आपल्याला एकूण प्रश्न दिलेला असतो आणि प्रश्नाच्या समोर आपल्याला 4 पर्याय दिलेले असतात आणि या 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा असतो आणि गोल करायचं असतं। आणि मग हे जर आठवण्यासाठी बऱ्याच वेळा 2 पर्यायामध्ये कन्फ्युजन, नेमकं आत्ता आठवले पण आठवत नाहीये, वाचले डोळ्याखालून गेले पण लक्षात येत नाही, असं होतं। कारण त्याला कारण काय असतं की आपण उजळणी केलेली नसते। उजळणीसाठी या नोट्स फार महत्त्वाच्या ठरतात। वाचन फक्त करून चालत नाही, फक्त नोट्स काढूनही चालत नाही। काही पुस्तकं, काही विद्यार्थी बघितले मी, रेफरन्स बुक घ्यायचं नुसतं निळून काढायचं, असं पण नाही चालत। तर चांगलं चिंतन मंथन करावं लागतं आणि योग्य पद्धतीनं ते मनन करून मग ते वाचन करून त्याच्यावरती सेल्फ नोट्स प्रिपेअर करावे लागतात। शॉर्ट नोट्स ज्याला आपण म्हणतो, की समजा परीक्षा तोंडावरती आहे, 1 महिन्यावरती परीक्षा राहिलेली आहे, अशा वेळेस केवळ त्या नोट्स आपल्याला रिव्हिजन करताना येतील अशा स्वरूपाच्या तितक्या चांगल्या दर्जाच्या नोट्स आपण प्रिपेअर केल्या पाहिजेत। पुढचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे, चालू घडामोडी किती महत्त्वाच्या आणि किती वर्षाच्या कराव्यात। हा खरं तर जेन्युइन प्रश्न मला वाटतो विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून, खास करून नव्यानं जे तयारी करणारे विद्यार्थी आहेत अशांसाठी हा प्रश्न पडू शकतो। ओके, चालू घडामोडींचं महत्त्व हे फक्त चालू घडामोडीच्या 15 प्रश्नांसाठीच नाही, तर सगळे जे इतर विषय आहेत या विषयांसाठी सुद्धा वाढत चाललेलं आहे। कारण प्रत्येक विषयाला रेफरन्स हा चालू घडामोडींचा असतो आणि त्या कॉन्टेक्स्ट मध्ये ते प्रश्न जे आहेत ते विचारले जातात। त्यामुळं आपण एक चांगलं न्यूजपेपर किंवा वृत्तपत्र आपण वाचलं पाहिजे।
आणि हे चांगलं वृत्तपत्र कोणतं आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे, जे एमपीएससी यूपीएससी करतात त्यांना माहिती आहे की मराठीमधलं लोकसत्ता हे वृत्तपत्र आपण रोज वाचायची सवय लावली पाहिजे. त्यामध्ये ऍक्सिडेंटच्या बातम्या वाचायच्या नाहीत, पहिलं पान शक्यतो स्किप करायचं आणि संपादकीय पानावरती जायचं, ते वाचायचं. पुरवण्या शनिवार रविवारच्या लोकरंग आणि चतुरंग वाचायच्या आणि त्याची एक चांगली सवय आपण ठेवायची. ओके, त्यासोबत काही मासिकं प्रसिद्ध होतात, चांगल्या प्रकाशनांची मासिकं आहेत, ही मासिकं आपण वाचण्याची सवय लावायची. ठीक आहे, त्यासोबत आता काही वार्षिकी प्रसिद्ध होतात. आता ज्यावेळेस तुमची एक्झाम असेल त्या एक्झामच्या वेळेस मागच्या वर्षातले जे महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी या वार्षिकीमध्ये कव्हर केलेल्या असतात. हे सगळे महत्त्वाचे इव्हेंट्स तिथे कव्हर केलेले असतात, त्यामुळे त्यांना सुद्धा वाचावं लागतं. आता 2024 मध्ये परीक्षा होणार आहे, समजा आपण म्हणूया की मार्च मध्ये परीक्षा होतीये, तर मागच्या 2023 मधल्या महत्त्वाच्या घडामोडी काय, तर एमपीसीला प्रिय काय, इस्रोच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारणारच. आता चंद्रयान 3 वरती प्रश्न येणार नाही का, सांगा मला. 100% येणार. आणि मग तिथं प्रश्न पण फक्त चंद्रयान 3 किती तारखेला उडलं एवढा नाही येणार, त्याच्या पूर्ण डिटेल्स तिथे येणार. मग त्या डिटेल्सची आपल्याकडे एक नोट्स असली पाहिजे आणि तिथं कशाही प्रकारचा प्रश्न चंद्रयानवरती विचारला तरी माझी तयारी तिथं असली पाहिजे. अशा प्रकारची तयारी या चालू घडामोडीमध्ये केली पाहिजे आणि मागच्या पूर्ण सगळ्या वर्षभरातल्या इव्हेंट्स तिथं आपण वाचायच्या आहेत. ठीक आहे, चालू घडामोडीचं महत्व वाढत चाललंय. विषय वाचताना कोणते टॉपिक लक्षात घ्यावेत, आता इथं बऱ्यापैकी विद्यार्थ्यांच्या बाबतीत संभ्रम असतो की काय वाचायचं काय नाही वाचायचं. ज्या विद्यार्थ्यांचं टेक्निकल बॅकग्राऊंड आहे त्यांच्यासाठी कला शाखा विषय, ज्यामध्ये इतिहास, भूगोल आणि राज्यव्यवस्था, हे अर्थशास्त्र, हे विषय अवघड वाटतात. ज्या विषयांचं कला शाखा, वाणिज्य शाखा बॅकग्राऊंड आहे अशा विद्यार्थ्यांना अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि विज्ञान हे विषय जे आहेत ते अवघड वाटतात. जे आपल्याला अवघड वाटते त्याला भिडायचं. ठीक आहे, तिथे एक्सक्यूज करायचं नाही. विनर हॅव नो एक्सक्यूज. ठीक आहे, विजेत्यांकडे कारणे नसतात, ते डायरेक्ट भिडतात, तर हे लक्षात ठेवायचं आणि त्या पद्धतीने भिडायचं. कुठलाही विषय आता स्किप करून चालत नाही. 100 प्रश्न आहेत आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये, तिथं आपल्याला बघा काय गणित आहे, 100 प्रश्न आहेत, वेळ किती आहे 60 मिनिटं, चांगला अटेम्प्ट किती 80. ठीक आहे, मग या 80 पैकी आपली 90% ॲक्युरसी असली पाहिजे. 20 प्रश्न आपल्याला समजा नाही जमत तर ते 20 प्रश्न आपल्याला स्किप सुद्धा करता आले पाहिजेत. मग ते आपण स्वतः ठरवायचे की मला कशामध्ये गती आहे आणि मी कशामध्ये कमी आहे हे पकडून मग याच्या बाबतीत टॉपिक जे आहेत हे महत्त्वाचे ठरवायचे. ठीक आहे, इतिहास वाचत असताना जर आपण पुढचा एक महत्त्वाचा विषय इथे रिलेट होतो आणि तो विषय आहे की स्टडी करताना साधारणतः एक इथं विषय राहिलाय मला वाटतं. ओके, हा बघा, हा विषयावरती आपलं बोलायचं राहिलं की पीवायक्यू का एमसीक्यू. ठीक आहे, तर पीवायक्यूचं सुद्धा महत्व अनन्यसाधारण आहे. ठीक आहे, मग पीवायक्यू का एमसीक्यू, कारण आपल्या परीक्षेचं स्वरूप हे कशा स्वरूपाचं आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची आपली परीक्षा आहे, म्हणजेच एमसीक्यू टाईपची आपली परीक्षा आहे. आपल्याकडे एक क्वेश्चन आहे, 4 पर्याय. ठीक आहे, मग आपल्याला वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांमध्ये पीवायक्यू ला विशेष महत्व आहे. मागच्या किमान 10 वर्षातली पीवायक्यू आपण सगळे चाळायचे, सगळ्या परीक्षांचे चाळायचे, तो एक चांगला दस्तऐवज आहे. ठीक आहे, आपल्या अभ्यासासाठी सगळे पीवायक्यू मस्ट आहेत. नवीन विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा, पीवायक्यू करायचेच आहे, तिथं पर्याय नाही. एमसीक्यू म्हणजे काय की ज्या काही टेस्ट सिरीज अवेलेबल होतात त्या सगळ्या टेस्ट सिरीज सोडवायच्या. कारण वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे एमसीक्यू टाईपच्या परीक्षामध्ये अभ्यासासोबत एक चांगलं तार्किक ज्ञान, एक चांगलं लॉजिक सुद्धा असणं गरजेचं असतं. ज्या विद्यार्थ्यांचं हे लॉजिक डेव्हलप असतं त्यांना यश हे हमखास मिळतं. त्यामुळे लॉजिक डेव्हलप होण्यासाठी जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा सराव आपला असला पाहिजे. एक क्वेश्चन बँक आपल्याकडे प्रत्येक विषयाची असली पाहिजे आणि ती जर आपण चांगली तयारी केली तर यश आपलंच आहे, इथं कोणीही तुम्हाला हलवू शकणार नाही. ठीक आहे, सेल्फ स्टडी करावा का ग्रुप स्टडी करावा, तर परत एकदा हा एक वेगळाच विषय. असे प्रश्न विद्यार्थ्यांना पडतात. सेल्फ स्टडीचं महत्व तेवढंच आहे जेवढं ग्रुप स्टडीचं आहे. ठीक आहे, आता फक्त सेल्फ स्टडी करत असताना समजा आपल्याला जायचंय मुंबईला आणि आपण चाललोय नागपूरच्या दिशेने, असं व्हायला नको. तो धोका सेल्फ स्टडीमध्ये असतो. ओके, ग्रुप स्टडीमध्ये आपल्याला अवेअरनेस येतो, अरे हा हे मुद्दे परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याचा अँगल तसा आहे, याचा एकचा अँगल तसा आहे, बीचा अँगल तसा आहे, असं नावं. ठीक आहे, काय तुमची नावं मित्रांची असतील त्यानुसार. ठीक आहे, फक्त ग्रुप स्टडीमध्ये काय होतं की समजा आपल्याला जायचंय, समजा मुंबईला आपण बसलोय स्वारगेटच्या स्टँडवरती आणि इतक्या गप्पा रांगल्या की 4 एसट्या निघून गेल्या तरी आपल्या लक्षात नाही, मग योग्य वेळी आपण पोहोचत नाही. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काय सांगायचं ते कळालं असेल. ग्रुप स्टडीमध्ये वेळ वाया जाण्याचा धोका असतो, तो वेळ वाया जाऊ द्यायचा नाही. योग्य पद्धतीने त्याचं इफेक्टिव्ह स्टडी झाला पाहिजे, दोन्हीकडे इफेक्टिव्हनेस असला पाहिजे, याची काळजी आपल्या आपल्या पातळीवरती घ्यायची आणि या दोघांचा संगम साधायचा आणि त्यातून अभ्यासाचं आपले योग्य नियोजन करायचं आहे. ठीक आहे, आता या सगळ्या तयारीसाठी इन्फिडी अकॅडमीच्या माध्यमातून एक बॅच सुरू होते. पूर्व परीक्षेसाठी सुद्धा ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने बॅच असणार आहे. 922601818130121002 या नंबरवरती संपर्क करा. ओके, त्यासोबत ज्या विद्यार्थ्यांचं PSI होण्याचं स्वप्न आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ध्येयवर्दी
या नावाने आपण बॅच सुरू केलेली आहे. ठीक आहे, कारण आगामी काळामध्ये 2800+ जागा म्हणजे सर्वाधिक मोठी जाहिरात कदाचित PSIची या वर्षीची असू शकते. आणि या बॅचमध्ये यश मिळवायचं असेल, वर्दी मिळवायची असेल तर या बॅचला पर्याय नाही माझ्या मते. कारण महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमांकाने निवडले गेलेले निर्मल सर या बॅचचे मेंटॉर असणार आहेत, वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि वन ऑफ द बेस्ट फॅकल्टी सागर सोनोने, सागर करे, मी माधव जगताप, स्वप्नील हिवराळे सर, अविनाश पत्तेवार सर, भोजने सर, रेवंत सर, प्रदीप मोरे सर, इप्पर सर, असे महाराष्ट्रातील बेस्ट फॅकल्टीज इथे अवेलेबल आहेत. तर आवर्जून ही बॅच जी आहे ती जॉईन करायची आहे. ऍडमिशन सुरू आहेत, ऑनलाईन ऑफलाईन सुरू आहेत. 9226018181 या नंबरला संपर्क करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला गुगल फॉर्म भरा. इन्फिडी अकॅडमी मध्ये प्रत्यक्ष येऊन आम्हाला भेटा. इन्फिडी अकॅडमी, पत्रा चौक, नारायणपेठ, पुणे या ठिकाणी येऊन भेटलात तरी आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू. चांगली तयारी करा. उरलेल्या दिवसांमध्ये प्रामाणिकपणे कष्ट करा. आपल्या प्रायोरिटीज बदला. प्रायोरिटी ही केवळ आपल्या अभ्यासाला ठेवा. ठीक आहे, वाढलेल्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी प्रायोरिटी बदलावे लागतील, मेहनत करावी लागेल, प्रामाणिक मेहनत करावी लागेल. ठीक आहे, तर ती नक्की तुम्ही करालच याबाबत मला शाश्वती आहे. सर्वांना या चांगल्या तयारीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आय विल स्टडी अँड आय विल विन. थँक्यू.